हाय, मी पूनम. तांदूळशाची तर भाजी आपण कंटिन्यू खातो. भाजींचे फायदे माहिती आहेत का? नाही ना. ना तेल ना जास्त मसाले न वापरता साधी सिंपल भाकरी आणि भाजी खूप मस्त लागते. शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. खूप मस्त होते. चला बनवूया तांदूळशाची भाजीचे फायदे म्हणून. उन्हाळ्यामध्ये भाजी खाल्ले तर शरीरासाठी खूप थंडावा राहतं. हाडं मजबूत होण्यासाठी, डोळ्यांसाठी खूप फायदेशीर भाजी आहे. नक्की न चुकता तुम्ही कुणाला डोळ्याचा वगैरे त्रास राहिला तर तांदूळशाची भाजी नक्की बनवा तुम्ही. खूप फायदेशीर आहे. असं स्वच्छ भाजी घ्यायचं, त्याची पानं पाणी घ्यायची, कवळी देठे वगैरे राहिले तर देठे पण घ्यायचे. देठ्याचे पण खूप फायदे आहेत. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सर्च करून पाहू शकता. खूप फायदेशीर आहे तांदूळशाची भाजी. नॅचरल पद्धतीनं महिन्यातनं 2-3 वेळा तर तांदूळशाची भाजी खायलाच पाहिजे. न आवडत नसली तर शरीरासाठी नक्की खावा. खूप फायदेशीर आहे. असं 2 मी जुडी पेंडे घेतले. तांदूळशाची भाजी स्वच्छ निवडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. मी एक ताट घेतले, 2 पेंडीची त्याची दोरी कट करून घेतली. आता तुम्ही पाहू शकता मी भाजी कसं तोडून घेत आहे, तसं तुम्ही पण तोडून घ्यायचं. पानं घ्यायची, कवळी राहिली तर देठं पण घेतलं तर चालेल. थोडंसं मीडियम भाजी होती म्हणून मी थोडंसं देठं आणि थोडंसं पानं पूर्णपणे तोडून घेत आहे. खूप फायदेशीर भाजी आहे. खूप उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप फायदे भेटतात. नॅचरल पद्धतीनं काय तर आपल्याला शरीरासाठी काय तर पाहिजेल असेल. गावाकडे तर भरपूर प्रमाणामध्ये भेटेल. सिटीकडे काय भेटणार नाही. गावाकडे तर भरपूर कुठं पण तुम्ही रानानं जावा तांदूळशाची भाजी हमखास भेटतेच. मग एक ताट घ्यायचं, ताटामध्ये भरपूर पाणी वतायचं, स्वच्छ निवडून घेतलेली भाजी घालायचं. एक 5 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये भाजी तसंच सोडायचं. मीठ घालून थोडे 5 मिनिट पाणी कम वाटत आहे म्हणून मी एक तांब्यावर पाणी घालून एक 5 मिनिटासाठी तसंच सोडून देते. पूर्ण रेती वगैरे त्याच्यावरची राहिली माती तर पूर्णपणे वितळून खाली बसते बुडाला. लगेच तुम्ही खळखळ धुलं तर पाणी माती तसंच राहते. 2 मिनटं तर का होईना ठेवायचं. पूर्णपणे रेती वितळून माती मनावरी काय घाण वगैरे राहिलं मिठामुळेच स्वच्छ सगळे पूर्णपणे स्वच्छ होते भाजी. आता पूर्णपणे मी तसंच सोडते. इकडे गॅसवर ठेवते. कढई गरम होते. त्यावर झालं पाणी वतून ठेवायचं. इकडं पाणी पण 2 मिनिट रेती पण खाली जाते पाण्याची आणि इकडं पाणी पण गरम करण्यासाठी एक तांब्यावर वतून घ्यायचं. पूर्णपणे छान पाण्याला उकळी घेऊन घ्यायचं वतून. खूप मस्त होते. तुम्ही या पद्धतीने बनवा. साधी मी गोष्टी सांगत असते. नक्की मला फॉलो करायला विसरू नका. सपोर्ट करा. न्यू चॅनल राहिल्यामुळं कोणी जास्त सपोर्ट करत नाही. मी असंच छान रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. नक्की फॉलो करा. आता पूर्णपणे भाजीची रेती पूर्णपणे पाहू शकता तुम्ही. तळाला जाऊन बसल्या. पूर्णपणे मी दोन्ही हाताने स्वच्छ खळाखळा धुवून भाजी घेत आहे. खूप फायदेशीर आहे भाजी. खूप शरीरासाठी खूप धर्म आहे. प्लीज फॉलो करा. बोलायला एवढं जमत नाही मंडळी, समजून घ्या. आता पूर्णपणे रेती खाली जाऊन बसल्या. दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेते. गॅसवरलं पाणी पण उकळी येत आहे. एक 2 मिनटंच उकळी नुसतं पाण्यात घालून लगेच गॅस बंद करायचं. लय वगैरे शिजून घ्यायचं नाही. भाजी कवळी राहिल्यामुळे लगेच शिजते. पूर्णपणे मी भाजी काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही पाणी किती त्याचं घाण वगैरे निघाले. मीठ घातल्यामुळे पूर्णपणे स्वच्छ निघालं. आता गॅसकडे जाऊया. चला आपण पाण्याला उकळी आली. आता भाजी घालून एक 2 मिनिट वाफ द्यायची. गॅस बंद करून घ्यायचं. तर आपण लसूण सोलून घेऊया मंडळी. खूप स्वागत आहे. चला असेच न्यू रेसिपी पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडलं तर. नाही आवडलं तर राहू दे. आता तुम्ही पाहू शकता उकळी येईल तसं थोडं 1-2 मिनटं तसंच सोडायचं. उकळी येईल तसं भाजी पूर्णपणे खाली जाऊन बसते. खूप साधी गोष्टी आहेत. लक्षात ठेवा. भाजी पण चवीला अप्रतिम होते आणि त्याचे गुणधर्म खूप प्रमाणामध्ये जास्त आहे. नक्की तुम्ही आपल्या जेवणामध्ये समावेश करायलाच पाहिजे. नॅचरल पद्धतीनं जास्त आपल्याला कसं हे करता येईल तेवढं आपल्या जीवाची काळजी घ्यायची. तुम्ही पाहू शकता आता पूर्णपणे तळाला गेली भाजी. 1-2 मिनिट ताट झाकायचं तसंच ठेवायचं. इकडं तवर लसूण सोलून घ्यायचं 2 मिनिटासाठी.
2 लसणाचे गड्डे घेतले. भरपूर लसूण घातल्यामुळे भाजीला खूप चव येते. जास्त होईल तेवढे 2 गड्डे मी घालत आहे. तुमच्याकडे असलं तर जास्त घाला, नसलं तर हाय तेवढ्यामध्ये केलं तर पण चालतं. खूप मस्त होते. जास्त लसूण राहिल्यामुळे चव छान लागते भाजीला, दुसरे काय. खूप मस्त होते. भाकरी, चपाती, भातासंग तुम्ही कशासंग पण खाऊ शकता. पण जास्त भाकरीसंगच भाजी मस्त लागते, छान लागते खायला. मी आता पूर्णपणे लसूण सोलून घेत आहे. इकडं भाजी झाली आपली वाफवून. आता मी पूर्ण एक ताट घेते. ताटामध्ये थंड पाणी घेते. थंड पाणी घेऊन आपली शिजलेली भाजी घेत आहे मी. थंड पाण्यामध्ये घालून पूर्ण होईल तेवढं शक्य तर पाणी पिळून घेण्याचा प्रयत्न करा. लय गरम होतं, थोडंसं थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर हातानं असं आपण पूर्णपणे पाणी त्याचं होईल तेवढं शक्यता पूर्णपणे पिळून काढायचं पाणी. नंतर भाजी मस्त होते, चवीला पण अप्रतिम होते. आता भाजी आपली पिळून झाली. एका साईडला लसूण ठेचून घ्यायचं. भाजी सगळी मोकळी करून घ्यायची. आपण मग पिळून घेतल्यामुळे घट्ट उंड्यासारखं झालं. पूर्णपणे मोकळी करून घ्यायची. मोकळी करून घेतल्यानंतर लसूण ठेचून घेतलेलं घालायचं, मीठ घालायचं. तुम्ही अशी पण भाजी खाल्ली तर मस्त लागते. मी तुम्हाला फोडणी पण दाखवते, असं पण छान लागते. आणि तसं फोडणी दिल्यानंतर पण, फोडणीला काय नुसतं गॅस ठेवायचं, गॅसवर कढई ठेवायचं, नुसतं एक अर्धा माप तेल घालायचं. तेल घालून भाजी घालून 2 मिनिट परतून घ्यायचं, गॅस बंद करायची, झाली भाजी तयार. ह्याला काय लय झंझट नाही, मसाले वगैरे काहीच लागेल. नुसतं तुम्ही लसूण आणि मीठ घालून बघा. अशी भाजी नक्की नाही बनवली असतील तर बनवून खाऊन मला नक्की सांगा कमेंट करून कशी झाली ती, काय नाही. ही झाली आपली भाजी तयार. खूप सुंदर होते. भाकरी आणि ह्याच्यासंग तांदूळशाची भाजी खूप चवीला पण अप्रतिम लागते. जात व्हिडिओ आवडला तर नक्की मला फॉलो करा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका मंडळी. एक लाईक केल्यामुळे तुमचं मला खूप सपोर्ट भेटतं. प्लीज सपोर्ट करा आणि पेजला नक्की फॉलो करा. बाय बाय मंडळी. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्या.